चटणी दिलेली आहे ना ते खूप सुंदर आहे. गजानन वडापावचा एक ठेचा आणि चटणी खूप प्रतिम आहे. अरे तुम्हारी खोपड़ी में भेजा है कि भजिया है? आज आहे रविवार आणि फिरता फिरता आम्ही पोचलो आहोत ठाण्याला आणि ठाण्याचा फेमस असा गजानन वडापाव खाण्यासाठी आम्ही आता जातो आहे. आणि आमच्यासोबत आहे छोटा विहान. हाय विहान. त्याचबरोबर आपला दरवेळचा मित्र राजेंद्र सावंत, जो की एक नवीन बिझनेस सुरू करण्याच्या उद्देशाने आज आम्ही आलो होतो ठाण्याला, पण अजून फिक्स नाही झाला. बरोबर पंकजसुद्धा आहे आणि आम्ही जातो आहे आता गजानन वडापावला, तिकडच्या वडापावची टेस्ट घेण्यासाठी. बघताय की इथे गरमागरम अशी कांद्याची भजी आहे, त्याचबरोबर ही बटाटा भजी आहे. हा इकडचा फेमस असा वडापाव, गजाननचा वडापाव, समोसे आणि त्यांची एक स्पेशल चटणी असते ती समोर डोक्यात ठेवलेली आहे. तर गर्दी बघू शकता तुम्ही दुकानामध्ये किती आहे. ऑनलाईन ऑर्डर्ससुद्धा घेतल्या जातात. झोमॅटो आणि स्विगीची गर्दी त्यामुळे तुम्हाला इथे बघायला दिसते. इकडे अशी प्रोसेस सुरू आहे, बघू शकता वडापाव देण्याची. आणि तिथे गरमागरम वडे कढईमध्ये सोडले जात आहेत. आणि हे बघा युनिक पद्धत आहे. आणि आम्ही ऑर्डर केली 3 वडापाव आणि 1 समोसा. अशा प्रकारे आपला वडा पाव आलेला आहे. हा आहे पाव, त्याबरोबर हा वडा आहे आणि त्यांची स्पेशल चटणी आहे, ठेचा आहे. आणि मग मी आता टेस्ट करून कशी टेस्ट करतोय. कशी आहे चटणी दिलेली आहे ना ते खूप सुंदर. खरी मजा या चटणीमध्ये आहे. आणि खूप जुना वडापाव आहे गजानन वडापाव. आणि विहानने घेतला आहे समोसा. समोसा कसा आहे विहान? चांगला आहे. गजानन वडापावचा एक ठेचा आणि चटणी खूप प्रतिम आहे. आता आपण घेतलेली आहे गरमागरम अशी कांदा भजी आणि ती पण आपण टेस्ट करून बघूया कशी लागते. तो कोण करते टेस्ट? हे टेस्ट कर, बघूया. हा टेस्ट करतोय कशी लागते. बरी आहे, थोडी गरम कमी आहे पण ठीक आहे. थोडा वगैरे नाही. चटणी परत ही चटणी स्पेशल कांदा भजी, गोल भजी. आमचा वडापाव आणि भजी खाऊन झाली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत गोळा खाण्यासाठी. आणि गोळा खाण्यासाठी गजाननच्या बाजूला तुम्ही जर याल तर तुम्हाला इथे ओमकार न्यू गारवा सोडा फाउंटन असं हे दुकान दिसतंय. इथे खूप छान असा गोळा मिळतो अशी खबर आहे. सो कोणता घ्यायचा आहे गोळा? चम्मच गोळा. फ्लेवर उडला पाहिजे. तर इथे फ्लेवर बरेच आहेत. त्याचबरोबर लाल पेरू, जांभूळचा ज्यूस, कोल्ड्रिंक, मिल्कशेक सगळं आपल्याला भेटतं इथे. इथे वेगवेगळे सिरप्स आहेत तुम्ही बघताय. तर ह्याच्यामध्ये पुदिना, गुलाब, रूट बियर, कोकम, काला कट्टा, पाचे कागला असे बरेच फ्लेवर्स आहेत त्यांच्याकडे. आणि ही गोळा बनवायची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आईस क्यूब टाकलेत पहिल्यांदा. जनरली जी गोळ्याची गाडी असते त्यावरती बर्फ घासून केलं जातं. तर ही युनिक नवीन सिस्टम आहे ज्याच्यामध्ये काय इलेक्ट्रिक मशीनचे फायदा.
याच्यामध्ये टाकून आपल्याला गोळा बनवून दिला जाणार आहे. पंकजने घेतला आहे मिक्स फ्लेवर घेतला आणि मी घेतोय काळा गट्टा. पायनॅपल, काला गट्टा, मेरे को भी मिक्स ही दे. अशा प्रकारे आपला गोळा आलेला आहे. हा मिक्स गोळा आहे आणि याच्यामध्ये रिअल फ्रूट फ्लेवर्स टाकलेले आहेत त्यांनी. आणि विहानने ज्यूस घेतला होता, तो त्याचा ज्यूस पिऊन झाला आहे. ऑरेंज ज्यूस घेतला होता. पंकजने पण मिक्स फ्रूट ज्यूस घेतला आहे. कसा आहे भाई? आपला नॉर्मल गोळ्यासारखं लागतंय की काय वेगळं आहे, युनिक आहे, भारी लागतं. फ्लेवर वेगवेगळे मिक्स केलेत आणि रिअल फ्लेवर्स असल्यामुळे आय थिंक चव जास्त चांगली लागते. सो मी पण आता ट्राय करतो, बघूया कसा आहे गोळा. मित्रांनो, आता आपण गजाननचा वडापाव खाल्ला आणि त्याच्यानंतर आपण घेतला इकडचा फेमस असा गारवा आईस गोळा आणि मिक्स असा घेतलाय. खूप छान चव आहे. आणि थोडं आज आलो होतो या ठिकाणी ठाण्याला, तर म्हटलं की थोडं फिरूया आणि इकडचे स्पेशल काही डिश आहे ती जरा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया बऱ्याच दिवसानंतर. सो खूप चांगला अनुभव. वडापाव उत्तम, कांदा भजी उत्तम आणि आता गोळा सुद्धा उत्तम. माझं मत विचाराल तर वडापाव म्हणजे फक्त एक स्नॅक्स नाहीये, तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. मग तुमच्या शाळेत आणि कॉलेजचे कॅन्टीनचे दिवस असून देत किंवा आता तुमच्या ऑफिसच्या ब्रेक टाइम असून दे, कुठे फिरायला गेलात तर ती रेल्वे स्टेशनची गर्दी असून दे, आपल्याला वडापाव सगळीकडे भेटत असतो. गरमागरम वडा, मऊसूद पाव आणि झणझणीत चटणी या त्रिकुटाचा जो संगम असतो ना, तो मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलच्या डिशला सुद्धा मागे टाकतो. आज आपण आलो होतो ठाण्याच्या गजानन वडापावला. मी खूप ऐकलं होतं आणि याच्या अगोदर सुद्धा मी टेस्ट केला होता, पण मला का माहीत नाही रिव्ह्यू तिथे देता आला नाही. त्यासाठी आज मी या गाडीमध्ये येऊन नंतर रिव्ह्यू देतोय. सो वडाची क्वालिटी याच्यामध्ये खूप फरक दिसतोय मला ज्याप्रमाणे माहिती आहे 1971 साली या गजानन वडापावची सुरुवात झाली ठाण्यामध्ये. त्यावेळेला एक साधी वडापावची गाडी होती आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्या चवीला, त्यांच्या चटणीला लोक प्रेम देऊ लागले आणि नंतर त्यांच्या फ्रँचायझीज सुद्धा ओपन झाल्या. आता त्यांची फ्रँचायझी ठाण्यात सुद्धा आहे, त्यानंतर कांजूरमार्गमध्ये सुद्धा आहे. पण आज जो वडा मी खाल्ला त्यामध्ये मला असं बेसिक गोष्टी जाणवल्या. एकतर जे आवरण असतं त्या आवरणामध्ये सोड्याचा वापर थोडा जास्त होता, त्यामुळे कुरकुरीतपणा होता, गरम होता, पण जी चव, असं म्हणतात ना की काही गोष्टी असतात गरम गरम खाताना आपल्याला त्यातली चव कळत नसते. सो तसंच कुठेतरी होतं. गरम खाताना आपल्याला त्यातली चव कळत नव्हती, पण थंड करून खाल्ल्यानंतर थोडं जाणवलं की आपला बेसिक वडापाव ज्याप्रमाणे भेटत असतो त्याप्रमाणे त्याची चव होती. हा, विशेष गोष्ट म्हणजे आहेच की त्यांची जी चटणी असते, म्हणजे बेसनची जी चटणी बनवली जाते त्याला आपण पिठलं सुद्धा म्हणू शकतो, अशी ही चटणी ही इकडची प्रसिद्ध आहे. त्यामुळे इकडचा वडापाव प्रसिद्ध झालेला आहे खरं तर. आणि अप्रतिम चव होती, कारण त्या चटणी सोबत सुद्धा लोक पाव खातात आणि आय थिंक वडा एक घेतला असेल तर पाव 2 ते 3 जातात त्या चटणीसोबत. चटणी खूप अप्रतिम आहे. कांदा भजी चांगली होती, थोडी मद्रासी टाईप फ्लेवर होता त्या कांदा भजीला, पण खूप छान होती. पण वड्याची जी चव म्हणजे झणझणीतपणा जो आपण म्हणतो ना, तो कुठेतरी मला मिसिंग वाटला. पण प्रत्येकाची चव वेगळी असते, माझं ओपिनियन वेगळं असू शकतं, कारण बरीच लोक इथे प्रेमाने येऊन वडापाव खात असतात. तर तुम्ही सुद्धा इथे येऊन हा वडापाव ट्राय करा आणि तुम्हाला वडापाव कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणावर अशाच काहीतरी चांगल्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.